So, hi, good afternoon all of you. Late we learn 11th first chapter. The name of chapter is Living World. आपण लिव्हिंग वर्ल्ड हा 11चा फर्स्ट चॅप्टर लर्न करणार आहोत. बायोलॉजी मीन्स जीवशास्त्र या टेक्स्टबुकमध्ये. ओके, सो लेट वी लर्न इन डिटेल्स. फर्स्ट ऑफ all of you, okay, what do you think that living world means? What living worlds, that means only humans? Obviously not. Living worlds, that means animals, only animals? Obviously not. Living worlds means humans, animals, birds, then every and each and every green plants, non-green plants, okay, and small microorganisms, small insects, like that. Even smallest thing, microorganism which we are eat in a curd or in idli, okay, or kharavde, kuravde, then anarse, all of that things. So just like that, living world म्हणजेच काय तर असे सगळे सजीव सृष्टी की ज्याच्यामध्ये ॲनिमल्स असतात, ह्युमन्स असतात, प्लांट्स असतात, मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात, बर्ड्स असतात, each and every. So let we learn about them in details. First of all, when the study of a living world is started, at that time, all scientists need classification of them, need classify them. Okay. Why? Because for in detail study or a systematic study, it needs to be classified them. साहेबांना जर का तुम्हाला परफेक्टली स्टडी करायचं असेल तर तुम्हाला त्याचं सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे, हो की नाही? मग त्यासाठी साहेबांना त्याचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. मग त्यासाठी खूप डिफरंट सायंटिस्ट होते की ज्यांनी याच्यामध्ये त्यांचं खूप इम्पॉर्टंट असं त्यांनी वर्क याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. सो लेट वी लर्न अबाउट देम. फर्स्ट ऑफ ऑल, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ अ लाईफ. ओके, सो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ अ लाईफ. व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ अ लाईफ? अशा कुठल्या थिंग्स आहेत की ज्या बेसिकली लाईफ किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असाव्याच लागतात. सो लेट वी लर्न अबाउट देम. आता आपण त्यांच्याबद्दल शिकूया. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ अ लाईफ. फर्स्ट, ओके, आपण जो फर्स्ट पॉईंट आहे त्याला आपण ए म्हणूया आणि त्यामध्ये सब पॉईंट्स इन डिटेल्स ॲड करू. सो इन्क्लुडिंग विच द फर्स्ट, दॅट इज लिव्हिंग beings needs energy for survival, and for that purpose organism perform metabolism. Each and every living things need energy for their survival. Just like now I am talking with all of you. Okay, so in that time I also need energy for walking, for talking, even for jumping. Okay, even each and everything I need energy. Not only me, even plants, even microorganisms, birds, for flying, every time every organisms need energy. And for that means for achieving energy or for consuming energy, from absorption energy it needs metabolism activity. जर का तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला एनर्जी घ्यायची असेल तर त्यासाठी मेटाबॉलिझम्स अशा ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट कराव्या लागतात. आता तुम्ही असं व्हॉट डू यू मीन बाय मेटाबॉलिझम? एम आय राईट? Okay, what is the mean by metabolism? So let we learn in details. मेटाबॉलिझम म्हणजेच काय बाळांनो? मेटाबॉलिझम दॅट मीन्स आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या चयापचन क्रिया. आता तुम्ही म्हणा असं चयापचन क्रिया दॅट मीन्स व्हॉट, हो की नाही? हे एक ट्रान्सलेशन झालं, बट मिनिंग काय? तुम्ही कोणती थिंग खात असता, ओके, इच अँड एव्हरीथिंग तुम्ही काय करता? ईट करता, खाता, ओके, त्यानंतर मग पिता, फॉर एक्झाम्पल ज्यूस, वॉटर, हे सगळं तुमच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर डायजेस्ट होत असतं आणि डायजेस्ट झाल्यानंतर त्यातलं इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट जे असतात ते ॲब्सॉर्ब केले जातात आपल्या ऑल ओव्हर बॉडीमध्ये. आणि ते ॲब्सॉर्ब केलेले जे पण न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये कन्झ्युम केले जातात किंवा त्या सेलच्या ठिकाणी जाऊन, पेशीच्या इथे जाऊन ते बर्न केले जातात आणि त्यापासून एनर्जी मिळवली जाते. मग ही जी ऑल ओव्हर प्रोसेस आहे, आपण फूड मटेरियल खाल्ल्यापासून ते आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस करत असतोपर्यंत, त्या सगळ्या प्रोसेसलाच काय म्हणतात? मेटाबॉलिझम. बरं, इन डिटेल्स जर का आपण बाय द वे ऑफ अ स्टडी जायला पाहिलं तर याचे 2 टाईप्स पडतात. दॅट इज कॅटाबॉलिझम अँड अनादर ॲनाबॉलिझम. Okay, what do you mean by catabolism and anabolism? For that purpose, okay, breaking of molecule that we called catabolism, and
मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल दॅट वी कॉल ॲनाबॉलिझम. द ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल. ओके, just remember that. And making of new molecule. Just say me, what do you mean by breaking and making? For example, जसं तुमच्या एखादी चपाती बनवते, ओके, किंवा आपण म्हणू शिरा बनवते, ओके, शिरा दॅट मीन्स स्वीट थिंग. ज्यावेळेस तुमच्या एक शिरा बनवत असते, ओके, एक स्वीट प्लेटमध्ये बनवते, त्यावेळेस त्यामध्ये ती काय यूज करते? रवा यूज करते, ओके नाही, दॅट मीन्स सुजी, दॅन शुगर, दॅन ड्रायफ्रूट्स जस्ट लाईक काजू, मनुके, दॅन बदाम, ऑल ऑफ दॅट थिंग्स, ओके, पिस्ता, इवन शुगर, शी ॲड इन इट शुगर, मिल्क. सो ऑल ओव्हर minimum 5 things she had add in it. Okay, she had add in it. That, but when we eat that type of a शिरा, ओके, आपण जेव्हा तो शिरा खातो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये काय होत असतं? त्याचं डायजेशन होत असतं. त्यातले हे सगळे जे पण न्यूट्रियंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल सुक्रोज फ्रॉम शुगर, ओके, दॅन डिफरंट विटामिन्स, मिनरल्स फ्रॉम ड्राय फ्रूट्स, दॅन कार्बोहायड्रेट्स फ्रॉम सुजी, ओके, ऑल ओव्हर things are get separated in our body. That means they get break down. ते तोडून सेपरेट होतात ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होत असतं. मग ते सेपरेट होणे म्हणजेच ब्रेकिंग होणे, यालाच आपण काय म्हणायचं? कॅटाबॉलिझम. बॉडी त्याला काय म्हणायचं आपण? कॅटाबॉलिझम. दॅट मीन्स ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल. आता तुम्ही म्हणाल मग सर ॲनाबॉलिझम दॅट मीन्स व्हॉट? जसं हे सगळे न्यूट्रियंट्स आपल्या बॉडीमध्ये सेपरेट आउट होतात त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात. ओके, इट ॲब्सॉर्ब इन अवर बॉडी अँड ॲट द सेम टाइम all that different nutrients which are necessary are get combined. Okay, some nutrients are get combined and some types of compounds are formed. म्हणजे काय बरेचसे असे न्यूट्रियंट्स असतात की जे एकत्र येऊन कंबाईन होतात आणि कंबाईन होऊन ते एका वेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स फॉर्म करतात. ते एका वेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स फॉर्म करतात, कंपाऊंड फॉर्म करतात, त्यालाच काय म्हणतो आपण? ॲनाबॉलिझम. दॅट वी कॉल्ड ॲनाबॉलिझम. सो मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲनाबॉलिझम. सो लेट वी लर्न इन डिटेल्स. आता ॲनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम हे तर आपण डिटेल्समध्ये लर्न केलंच आहे. मग या दोघांना ॲडिशनमध्येच काय म्हटलं जातं? कॅटाबॉलिझम प्लस ॲनाबॉलिझम इज इक्वल टू मेटाबॉलिझम. आय होप तुम्हाला हे डिटेल्समध्ये समजलं असेल. आता लेट वी लर्न नेक्स्ट. ओके, सो सेकंड पॉईंट, दॅट द सेकंड पॉईंट इज बी. आपण हा फर्स्ट पॉईंट लर्न केला ए, नाव वी लर्न सेकंड पॉईंट बी. The second point is growth. For understanding that thing is living or not, we need to observe growth in it. For example, okay, that laptop is growing? No. That textbook is growing? Obviously not. That pen are growing? No. So, its growth are the very important factor that shows that the thing are living or not living? No. Why? Because growth, organism shows tendency of a growth. This growth is well orchestrated. Okay, but म्हणजे ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ही जी ग्रोथ होत असते ती एकदम परफेक्टली सिस्टमॅटिक होत असते. दॅट इज अ ऑर्चेस्ट्रेट. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज जर का आपल्या बॉडीची ग्रोथ होणार असेल तर फक्त आपली नेक किंवा आपलं हेड ग्रो होत जातं का? नो. आपली नेक, हेड, हँड्स, लेग्स, आपली स्किन, ओके नाही, ह्या सगळ्या थिंग्स आपल्या ग्रो होत जातात. बट ॲट द सेम टाईम, ओके, ॲट द सेम टाईम फक्त कोणताही एकच पार्ट आपला ग्रो होत असतो का? कधीच नसतो. किंवा माझा हा हात ग्रो होत चाललेला नाही. सो ग्रोथ इज वेल ऑर्चेस्ट्रेट. दॅट मीन्स एकदम सिस्टमॅटिक होत असते. बट जे पण नॉन लिव्हिंग थिंग्स असतात यांच्यामध्ये सुद्धा ग्रोथ होत असते. फॉर एक्झाम्पल सँड हिल्स, ओके, वाळवंटामध्ये ज्या पण टेकड्या असतात वाळूच्या, ज्यासाठी खूप वारं सुटतं त्यावेळेस त्या टेकड्यावर अजून वाळू जाऊन पडते. ओके, किंवा हिमालयामध्ये बर्फ पडल्यानंतर अजून हिमालय पर्वत वाढत जातो. सो त्यांच्यामध्ये पण ग्रोथ होत असते. बट इज इट दॅट ग्रोथ दॅट मीन्स ते हिल्स, ओके, किंवा त्या टेकड्या ह्या लिव्हिंग आहेत का त्यांच्यामध्ये ग्रोथ होते म्हणून? नाही. ओके, ग्रोथ जी पण लिव्हिंगमध्ये ग्रोथ होत असते विदिन होत असते, शरीराच्या आतून होत असते.
आणि यांच्यावर जी ग्रोथ असते ती बाहेरून होत असते. ओके, सो ग्रोथ इज ऑल्सो नॉट दॅट टाईप ऑफ अ फॅक्टर विच शोज द लाईफ ऑर लिव्हिंग बीइंग्स. ओके, सो इट इज द सेकंड, दॅट इज अ ग्रोथ. आता थर्ड जर का आपण कोणताही थर्ड पॉईंट जर का पाहायला गेलो तर आपल्याला थर्ड पॉईंट कोणता पाहायला मिळतो? ओके, दॅट मीन्स अ सी. Growth and development have a certain time span. After body becomes old, it cannot show any growth. ज्यावेळेस सुद्धा आपल्या बॉडी काय होत असते तर आपल्या बॉडीची ग्रोथ होत असते अँड डेव्हलपमेंट होत असते. ओके, दॅट मीन्स दॅट थिंग आर लिव्हिंग. फॉर एक्झाम्पल, नॉट ओनली ग्रोथ, ओके, डेव्हलपमेंट ऑल्सो नेसेसरी फॉर अ लिव्हिंग बीज, फॉर शोईंग और फॉर नोईंग दॅट थिंग इज अ लिव्हिंग और नॉन लिव्हिंग. म्हणजे एखादी गोष्ट ही लिव्हिंग आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्याची फक्त ग्रोथ होणंच गरजेचं नाही तर त्याची डेव्हलपमेंट होणं सुद्धा गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही म्हणा सर कोणत्या गोष्टीमध्ये आपल्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट होत असते? विथ अ ग्रोथ, आपली ग्रोथ होत असताना आपला व्हॉइस, ओके, अनदर थिंग आपला ब्रेन, ओके, आपली कॅप्चरिंग क्वालिटी, आपली थिंकिंग क्वालिटी, त्यासोबतच आपली एखादी गोष्ट करण्याची क्वालिटी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लहान असता, ओके ना, त्यावेळेस तुम्ही नीट चालत नसता, बट जशी तुमची ग्रोथ होत असते तशी डेव्हलपमेंट पण होत असते आणि तुम्ही खूप इझिली इंटरेस्टिंगली चालू लागता. जसं तुम्ही लहान असता त्यावेळेस तुमची ग्रोथ होत असते, ओके, पण डेव्हलपमेंट काय होते त्यावेळेस तुमच्यामध्ये? तुम्ही खूप चांगले बोलू शकता, एकदम फ्लुएंटली बोलू शकता, परफेक्ट बोलू शकता. जसं जसं तुम्ही मोठे होत असता तसं तसं तुमचं बिहेवियर, बॉडी बिहेवियर, ओके ना, कॅप्चरिंग क्वालिटी, फोकसिंग क्वालिटी, ह्या सगळ्या क्वालिटीज तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होत जातात. सो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर और आर ऑल्सो इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ अ लाईफ. आता नेक्स्ट, दॅट इज अ वॉट? डी. आता नेक्स्ट प्रिन्सिपल इज वॉट? डी. Growth and development. So what is the next principle? Fourth principle we said reproduction also a characteristic of a life, but mules, steriles, workers, bees do not reproduce, yet they are living. So next is what they said, reproduction is an important factor that shows that things are living or non-living. फॉर एक्झाम्पल, जे पण लिव्हिंग बिंग्स आहेत ते रिप्रोडक्शन करतात, हो की नाही? असं जर का आपण म्हणायला गेलो तर मग मी सपोज हे एक बुक घेतलं आणि त्यासोबत अजून एक बुक घेतलं आणि ते रात्री एकत्र ठेवले, ओके, मग मला सांगा, मी किंवा एखाद दुसरं आपण एक्झाम्पल घेऊया, हे बेंचेस किंवा हे लॅपटॉप, ओके, मी जर का आज विकत घेतलेले आहेत, आज बाय केले, आणि सपोज जर का मी उद्या पाहायला गेलो, सो उद्या मला 2 लॅपटॉप पाहायला मिळतील का? नाही. किंवा हा पेन मी आज घेतलेला आहे, ओके, आय ब्रॉट दॅट पेन टुडे, आणि मी जर का उद्या पाहायला गेलो तर मला इथे 2 पेन किंवा 3 पेन झाला मिळतील का? नाही. बिकॉज नॉन लिव्हिंग थिंग्स आर नॉट रिप्रोड्यूस, हे रिप्रोड्यूस होत नाहीत किंवा ते रिप्रोडक्शन करत नाहीत. मग इज रिप्रोडक्शन इज अ ग्रेट और इम्पॉर्टंट बेसिक प्रिन्सिपल ऑफ अ लाईफ? नॉट. इट्स ऑल्सो टोटली नॉट. हे पण टोटली नाही सांगताना. का म्हणून? कारण की देर आर सो मेनी लिव्हिंग थिंग्स who are living but yet they are not reproduced. For example, mules and another is what? Mules and sterile bees. Mules and sterile bees हे एक असे असतात. sterile bees म्हणजेच काय? honeycomb जर का तुम्ही पाहिलं तर honeycomb मध्ये तुम्हाला 2 to 3 टाइप्सचे बीज पाहायला मिळतात. फर्स्ट इज अ क्वीन, another is a king, okay, and the third one is a workers. वर्कर्स आर नॉट रिप्रोड्यूस, ते रिप्रोडक्शन कधीच करत नाही, बट दे आर लिव्हिंग. सो इज रिप्रोडक्शन इज दॅट फॅक्टर दॅट शोज दॅट थिंग आर लिव्हिंग और नॉट लिव्हिंग? नो, इट ऑल्सो सम लॅक ऑफ अ थिंग्स. हेन्स रिप्रोडक्शनसुद्धा एक ग्रेट बेसिक प्रिन्सिपल मानला गेला नाही. नेक्स्ट, ओके, आता आपण नेक्स्ट लर्न करूया. दॅट इज द लास्ट पॉईंट. ओके, any living body respond to thermal, chemical, biological changes in surrounding. This unique property of living being. This is the unique property of living being. अथवा बेसिक प्रिन्सिपल्समध्ये सर्वात एकच अशी युनिक प्रॉपर्टी आहे किंवा एकच अशी प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीवरून आपण समजू शकतो की दॅट थिंग्स आर लिव्हिंग ऑर नॉट लिव्हिंग. व्हॉट इज दॅट प्रॉपर्टी? द ऑल लिव्हिंग बॉडी, ओके, एनी लिव्हिंग बॉडी, कोणतीही लिव्हिंग बॉडी ही रिस्पॉन्ड करते, ओके, इट रिस्पॉन्ड
any living body respond to any thermal, okay, then chemical or biological, any thermal, chemical or biological response, thermal, chemical, biological response changes in surrounding. म्हणजेच काय असतं, तर लिव्हिंग बॉडी ही जी पण असते ती काय करते, तर थर्मल दॅट मीन्स टेम्परेचरला, केमिकलला, बायोलॉजिकली थिंग्सला काय करत असते, तर ती रिस्पॉन्ड चेंजेसला ती रिस्पॉन्ड करत असते. फॉर एक्झाम्पल थर्मल, ओके, मी थर्मलचं एक एक्झाम्पल सांगतो. खूप हीट वाढली, समर सीझन असेल तर आपण काय करतो, कॉटन कपडे वेअर करतो, हो की नाही, किंवा जास्त ऊन असेल तर मग आपण खूप पाणी पित असतो. दॅट मीन्स वॉट, की आपली बॉडी ही काय करत असते, किंवा लिव्हिंग बिंगची बॉडी ही काय करत असते, तर ह्या एन्व्हायरमेंटल थिंग्स, केमिकल, थर्मल, बायोलॉजिकल या थिंग्सला रिस्पॉन्स करत असते, रिस्पॉन्ड करत असते. ओके, हे फक्त आणि फक्त लिव्हिंग बिंग्स करतात. इट ओनली फॉलोड बाय लिव्हिंग थिंग्स. ओके, सो लेट वी लर्न नेक्स्ट. आता इथे बेसिक प्रिन्सिपल्स कंप्लीट झाले आहेत. वी हॅड अ लर्न बेसिक प्रिन्सिपल्स टोटली 5, including which the first is a metabolism, second is a growth, third is a growth and development, fourth is a reproduction and fifth is a response to stimuli. Okay, that means thermal, chemical, biological thingsला चेंजेसला रिस्पॉन्ड करणे. हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. जस्ट रिमाइंड इट अँड एन्जॉय. सो लेट वी लर्न नेक्स्ट पॉइंट. So, next point is a herbarium. Just think about it. Okay, herbarium, that means what? की herbarium means herbs. Herb हा एक ग्रीक वर्ड आहे. ओके, सर्वांनी प्लीज केअरफुली लक्ष द्या की आपला हा जो पण बायोलॉजी आहे, हा बायोलॉजी बायोलॉजी हा याला मराठीमध्ये आपण जैवशास्त्र म्हणतो, बट इट इज नॉट इन इंग्लिश. ओके, हे जे पण तुमचं टेक्स्टबुक आहे हे इंग्लिशमध्ये नाही, इट इज इन ग्रीक अँड इटालियन वर्ड्स. बिकॉज खूप वर्षांपूर्वी ज्यावेळेसुद्धा अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या विश्वविद्यालयावर आक्रमण केलेलं होतं, ओके, की त्यावेळेस मग त्यांनी आपलं हे जे पण विश्वविद्यालय होतं ते सगळं जाळून टाकलं आणि त्यामध्ये आपलं असलेलं सर्व नॉलेज, सगळे बुक्स हे बर्न झाले. सो आता आपल्याला हा जो पण स्टडी करावा लागतो हा ग्रीक आणि इटालियन्सच्या टेक्स्टबुक्सवर किंवा त्यांच्या बुक्सवर किंवा त्यांनी लिहिलेल्या बुक्सवर करावा लागतो. सो आपली लँग्वेज म्हणजे ही जी पण स्टडीमध्ये लँग्वेज आहे ही मोस्ट ऑफ दी किंवा याच्यातले जवळजवळ मोस्ट ऑफ दी सगळेच वर्ड्स हे कुठले आहेत, तर मग ग्रीक वर्ड्स आहेत. तर याचे मिनिंग तुम्हाला बरेचदा सापडायचे नाही टेक्स्टबुकमध्ये शोधून, मग तुम्हाला गुगल करावं लागेल. गुगल केल्यानंतर तुम्हाला याचे आन्सर्स किंवा याचे मिनिंग्स नक्की मिळतील. ओके, सो इथे हर्ब्स दॅट मीन्स वॉट, एनी लिव्हिंग प्लांट. ओके, असं लिव्हिंग प्लांट की जो ग्रीन कलरचा आहे त्याला हर्ब्स म्हणतात, मग ते कोणतंही असो. ओके, आता हर्बॅरियम म्हणजेच काय, तर याच्यामध्ये डिफरंट टाईप्सचे प्लांट्स जे पण आहेत ते प्लांट्स याच्यामध्ये काय केले गेले, तर मग ते प्लांट्स याच्यामध्ये आहेत तसे लिव्हिंग ग्रीन, ओके, पण तसेच ड्राय करून ते स्टिक केले गेले विथ द हेल्प ऑफ एनी अदर ॲडिटिव्स. ओके, ते स्टिक केले गेले आणि त्याचा एक खूप मोठा असा अल्बम बनवला. ओके, असे खूप मोठ्या पेजवर चिटकवले गेले आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहिली गेली. त्यावेळेस त्याला किंवा हर्बचा अल्बम असं म्हणलं गेलं. ओके, आणि ते ज्या पण एका बिल्डिंगमध्ये ठेवलं त्या बिल्डिंगला हर्बॅरियम असं म्हणलं गेलं. ओके, इन डिटेल्समध्ये. सो लेट वी लर्न. फर्स्ट हे सर्वांना कोणी शोधलं, द पिटॉन डे टॉर्नफोर्ड. हर्बॅरियम हे पिटॉन डे टॉर्नफोर्ड was coined the term herbarium in a book Elements. ओके, पिटॉन डे टॉर्नफोर्ड यांनी त्यांच्या बुक्समध्ये, ज्या बुकचं नाव काय होतं, इलेमेंट्स. रिमेंबर दॅट. ओके, इलेमेंट्स या बुकमध्ये सर्वात पहिल्यांदा फर्स्ट यूज दॅट वर्ड हर्बॅरियम.
सो त्यांनी साहेबांना हर्बॅरियम या टर्मला अस्तित्वात आणलं, ओके, किंवा ही टर्म शोधून काढली. देन आफ्टर देन लुका गिनी, व्हॉट द नेम, लुका गिनी. Luca Guinea, okay, in a 1490 to 1556, 1490 to 1556, इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट, हे एक इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट होते. टॅक्झॉनॉमिस्ट म्हणजेच काय की जे नवीन टर्म्स किंवा नवीन वर्ड्स अस्तित्वात आणतात, ओके, आपल्या डिक्शनरीमध्ये आणतात, त्यांना टॅक्झॉनॉमिस्ट म्हणतात. क्लासिफिकेशन मोस्ट ऑफ जे करतात त्यांना सुद्धा टॅक्झॉनॉमिस्ट म्हणतात. हू वॉज इनिशिएटेड द आर्ट ऑफ हर्बेरियम, त्यांनी इनिशिएटेड दॅट मीन्स त्यांनी सुरुवात केली कशाला, द आर्ट ऑफ अ हर्बेरियम, हर्बेरियम तयार करायला. अँड बिलीव्ह मी इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग की तुम्ही जे प्लांट्सचे पार्ट्स आहेत ते आहे तसे पाहतात त्या एका अल्बममध्ये, तो त्यामध्ये कोणताही फोटो काढलेला नसतो, कॅप्चर नसतो, ओरिजिनल असतं. ओके, हां, इट्स अ ड्राय, ते ड्राय केलेलं असतं, प्लेन केलेलं असतं, बट इट्स अ ओरिजिनल. दॅट ओरिजिनल थिंग्स तुम्हाला असे बटर पेपर किंवा एखाद्या ठराविक पेपर्सवर असे सजवलेले दिसतात. इट्स अ व्हेरी प्रिशियस थिंग दॅट यू see by your own eyes, okay, and feel by your hands. So it is the Luca Guinea in 1490 and 1556 Italian taxonomist who was initiated the art of a herbarium. अ हर्बॅरियम म्हणजे हर्बॅरियमचा आर्ट सुरुवात, त्या आर्टला सुरुवात कोणी केली, ल्युका गिनी यांनी केली. कधी, 1490 to 1556. After that, a herbarium is essentially a dried plant specimen. Herbarium हे काय असतं, एक ड्राईड प्लांटचं स्पेसिमेन असतं. ओके, स्पेसिमेन ऑफ अ ड्राईड प्लांट. Specimen of a dried plant that is pressed, treated and mounted on a standard size sheet in order टू प्रिझर्व इट. म्हणजे एका स्टँडर्ड साईज पेपरवर किंवा शीटवर काय केलं जातं, तर ते माउंट केलं जातं किंवा प्रेस्ड केलं जातं, ट्रीटेड केलं जातं अँड देन माउंट केलं जातं. ओके, कशासाठी, आणि त्याच्या तर एक फॉर प्रिझर्व इट, इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. मग ते आहे तसं प्रिझर्व केलं. तुम्हाला मी साईडला तर त्याचे तसे पिक्चर्स दाखवतच आहे. ओके, सो सगळ्यांनी ते सुद्धा पहा, त्यावरूनही तुम्हाला समजेल. इन्फॉर्मेशन लाईक अ डेट, प्लेस, मग ह्याच्यामधून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. ओके, इन्फॉर्मेशन like date, place, information like a date, place, classification. Okay, then what, ecological peculiarities, characters, ecological peculiarities, and character. All of that informations are written at the corner or they are at a labeled on at that plant किंवा at that sheet. मग ते जे पण शीट असेल किंवा तो जो पण अल्बम असेल तिथे त्याची इन्फॉर्मेशन, जसं की कोणत्या डेटला तो हे केला गेला, कोणत्या डेटला तो माउंट केला गेला, तो कोणत्या ठिकाणी सापडला, द प्लेस, क्लासिफिकेशन, त्याचं क्लासिफिकेशन काय येतं. ओके, मीन्स एन्जिओस्पर्म येतो की जिम्नोस्पर्म येतो. एन्जिओस्पर्ममध्ये मग सुद्धा अजून त्याचे टाईप्स आहेत, ते म्हणजे कोणतं आहे, मग तो त्याचं ऑल ओव्हर इन्फॉर्मेशन, त्याची फॅमिली कोणती, त्याची स्पेसिस कोणती, त्याचा जिनस कोणता. ओके, हे क्लासिफिकेशनमध्ये येतं. त्यानंतर इकोलॉजिकल पिक्युलॅरिटीज, दॅट मीन्स त्याचा इम्पॉर्टन्स. फॉर एक्झाम्पल जर आपण मँगो घेतला तर मँगोचा एक फ्रूट आहे की जो फ्रूट इकोलॉजिकली इम्पॉर्टंट आहे आपल्या ह्युमनसाठी. ओके, आणि तो सापडतो कुठे, तर कोकणमध्ये. ओके, असं त्याचं क्लासिफिकेशन. त्याचा बॉटॅनिकल नेम काय आहे, तर मँजिफेरा इंडिका. इंडिका दॅट मीन्स वॉट, तर त्याचे स्पेसिस इंडिका आहे, मँजिफेरा त्याचा जिनस आहे. ओके नाही, आणि वरून अजून काय, तर इंडिका दॅट मीन्स तो सापडतो इंडियामध्ये, हेच त्याचं स्पेसिस इंडिका आहे. ओके, त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर तो एक एन्जिओस्पर्म आहे, तो फ्लॉवर बिअरिंग प्लांट आहे, ॲज वेल ॲज तो फ्रूट बिअर करतो. ओके, सो दॅट इज द कॅरेक्टर्स. ही सगळी इन्फॉर्मेशन राईट कॉर्नर लिहिलेली असते त्या अल्बमच्या पेजवर. एका साईडला ते स्पेसिमेन, त्यानंतर त्याच्या सेकंड अनादर साईडला ती इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला साईडला पिक्चरमध्ये दाखवेनच. तर मग हे झालं हर्बॅरियम. असे खूप अल्बम्स एका बिल्डिंगमध्ये ठेवले असतात, एका छानशा डेकोरेटिव्ह म्युझियम टाईप बिल्डिंगमध्ये ठेवले असतात, आणि त्या टाईपच्या बिल्डिंगला काय म्हटलं जातं,
herbarium. Okay, so it's a very interesting thing. Let we learn next botanical garden. आता हे living आहे. Okay, the botanical garden that means what? It's also just like a herbarium. हे सुद्धा herbarium सारखंच आहे. But in a botanical gardens मध्ये होतं नेमकं काय? तर जे पण ओके बॉटनिकल गार्डन्समध्ये जे पण प्लांट्स असतात ते आहे तसे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, बॉटनिकल गार्डन्स. Botanical gardens here are. What do you mean by botanical gardens? Botanical gardens are the places where plants of a different varieties collected from a different parts of a world. म्हणजे different parts. Botanical gardens are the places where plants of a different varieties, वेगवेगळ्या व्हरायटीचे जे पण प्लांट्स असतात, ओके, डिफरंट व्हरायटीचे जे पण प्लांट्स असतात ते कलेक्टेड फ्रॉम अ डिफरंट पार्ट्स ऑफ अ वर्ल्ड. ते वर्ल्डच्या डिफरंट पार्ट्सपासून काय करतात तर ते कलेक्ट करतात. ओके, कलेक्टेड फ्रॉम डिफरंट प्लांट्स ऑफ अ वर्ल्ड parts of a world, and they are scientifically systematically grown in vivo manner. म्हणजेच काय करतात तर फॉर एक्झाम्पल कोकणमधून आंबा घेतला, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या नॉर्थ महाराष्ट्रामधून काय घेतलं तर कडुलिंब घेतला, हो की नाही. त्यानंतर असं डिफरंट वर्ल्डच्या डिफरंट थिंग्सपासून हे डिफरंट टाईपचे प्लांट्स कलेक्ट केले जातात. फॉर एक्झाम्पल आपल्या इथे सुद्धा वर्ल्डमधून डिफरंट प्लेसेसमधून आलेले प्लांट्स आहेत. फॉर एक्झाम्पल गोल्ड मोहर, आपण ज्याला गुलमोहर म्हणतो, तो सुद्धा काय आपल्या इंडियामधला नाही, तर तो अनादर कंट्रीजमधून आलेला आहे. त्यानंतर मग घाणेरी, त्यानंतर ख्रिसमस ट्री, हो की नाही, की जे आपले इंडियामधले नाहीत, बट ते आपण दुसऱ्या प्लेसेसवरून ज्यावेळेसुद्धा आपल्या इथे ब्रिटिश आले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत आलेले ते प्लांट्स त्याचे सीड्स आहेत. ओके, एनिवेज, सो मग असे डिफरंट प्लेसेसवरून डिफरंट टाईपचे प्लांट्स कलेक्ट करायचे आणि ते एका प्लेसवर ग्रो करायचे. तुम्हाला साईडला जर पिक्चर दिसेलच, एका प्लेसवर ते ग्रो करायचे डिफरंट टाईपचे प्लांट्स. आणि जेव्हासुद्धा असे प्लांट्स तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहता, तुम्ही त्याला फील करता, हो की नाही, परत ते कसं ग्रो होतो, त्याचे फ्रूट्स कसे आहेत, त्याचे फ्लॉवर्स कसे आहेत, हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहता. अशा एका ठिकाणी तुम्हाला हे सर्व फील करायला मिळतं. ओके, ॲट दॅट टाईम यू सेड इट द बॉटॅनिकल गार्डन्स. ओके, मग ही बॉटॅनिकल गार्डन्स ही टर्म इन विवो मॅनर, दॅट मीन्स ओपन प्लेसवर होत असते, नाही की एका बिल्डिंगमध्ये, ओके, किंवा एका लॅबोरेटरीमध्ये. इन विवोचं मिनिंग आहे ओपन प्लेसवर. देन सायंटिफिक नेम्स ॲज वेल ॲज कॉमन नेम ऑफ अ प्लांट आर शोन ऑन लेबल. त्यावेळेस तो जो पण प्लांट ग्रो झाला असतो त्या प्लांटला सायंटिफिक नेम किंवा त्याचं लोकल नेम दिलं जातं. फॉर एक्झाम्पल मँगो, किंवा आपण घेऊया तुळस. आपल्या सगळ्यांच्या दारामध्ये काय असते, तुळस असते, तुळशी, हो की नाही, तुलसी. तर मग ही जी पण तुलसी आहे त्याचं नाव काय आहे, बॉटॅनिकल नेम ऑसिमम स्नॅक्टम. इट्स अ बॉटॅनिकल नेम, म्हणजे ज्या नावाने त्याला अख्खं जग ओळखतं, ऑसिमम स्नॅक्टम, हो की नाही. पण त्याचं लोकल नेम काय आहे, तुळस किंवा वृंदा किंवा तुलसी. ओके, सो हे त्यांची नावं तिथे लिहिली जातात. आणि असं बॉटॅनिकल गार्डन मुंबईमध्ये सुद्धा आहे. जर तुम्हाला कधी व्हिजिट करायला मिळाली अशा गार्डनला तर प्लीज व्हिजिट करा. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग और मोस्ट प्रिशियस थिंग एव्हर यू एक्सपिरियन्स्ड. सो लेट वी लर्न बॉटॅनिकल गार्डन. जर का तुम्हाला हे करायचं असतं तर सगळ्यात तुम्हाला काय करावं लागणार की कलेक्ट डिफरंट व्हरायटीज from different places. ओके, अनादर थिंग तुम्हाला त्यांना काय करावं लागणार, ते ग्रो करावं लागणार. दे आर सायंटिफिकली अँड सिस्टमॅटिकली ग्रो इन विवो मॅनर. ते तुम्हाला सायंटिफिकली, म्हणजेच त्यांना कसं एन्व्हायरमेंट हवं, कसं ॲटमॉस्फिअर हवं, आणि सिस्टमॅटिकली you have to grow in vivo they grow in vivo. In vivo म्हणजेच काय तर ओपन प्लेसवर. आफ्टर दॅन their scientific name as well as common name of a plant are shown on label. त्यांचं सायंटिफिक नेम, फॉर एक्झाम्पल मँजीफेरा इंडिका,
ओके, किंवा हे त्याचं काय झालं सायंटिफिक नेम झालं मँगोचं, आणि आपण त्याला बाहेरच्या देशामध्ये काय म्हणतात, त्याला मँगो म्हणतात. ओके नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात, आंबा, आणि दिल्लीमध्ये काय म्हणतात, आम. ओके नाही, सो हे त्याचे नेम्स ते लेबल्ड आउट केले जातात. तर अशा प्रकारे आपल्याला काय पाहायला मिळालं आहे, तर क्लासिफिकेशन किंवा बॉटॅनिकल गार्डन्समध्ये इन्फॉर्मेशन. सो प्लीज विजिट इट. आता याच्यानंतर आपण जे पण पाहणार आहोत ते आहे कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. सो माय स्वीट किड्स, स्वीट चिल्ड्रन्स, पिल्ल्यांनो, मला सांगा की कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इज अ नेसेसरी ऑर नॉट. म्हणजे ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणं गरजेचं आहे की नाही आहे. ऑब्वियसली आहे. जर का आपण बायोडायव्हर्सिटी कन्झर्वच केली नाही तर आपणच जगू शकणार नाही, किंवा ईच अँड एव्हरी लिव्हिंग थिंग डोंट डिपेंड ऑन अनादर किंवा अनादर लिव्हिंग थिंग्स. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळेजण प्लांट्स खात असता, चपाती, भाकरी, भाजी, ब्रेड, बर्गर. ओके नाही, इवन ऑफ ऑल एव्हर पिझ्झा, हे सगळे थिंग्स तर तुम्हाला प्लांट्सपासून मिळतात. दॅट मीन्स यू ऑल आर डिपेंड्स ऑन प्लांट्स. ओके नाही, हे प्लांट्स ग्रो कोणामुळे होत असतात, तर जे सुद्धा किंवा त्यांचं ते स्प्रेड आउट कसे काय होत असतात, तर जे पण शेळी, परत ससा, हरिण, हे सगळे जे पण आहेत, ओके, ते काय करतात, हे प्लांटचे पार्ट सीड्स खातात आणि ते सीड्स ते सगळीकडे स्प्रेड करतात. चिमणी वगैरे पहा, तुमच्या बिल्डिंगच्या साईडला भिंतीवर सुद्धा वेगवेगळे प्लांट्स ग्रो होतात. ते कसे काय तिथे ग्रो होतात, कारण की वेगवेगळे बर्ड्स ते खातात आणि त्यांच्या फेसेसमधून तिथे सीड्स पडतात. दॅट मीन्स ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत हे प्लांट्स तयार करायला. अनदर थिंग, ह्या प्लांट्समध्ये जे पण फ्रूट्स फॉर्म होत असतं, ओके, तर ते फ्रूट्स किंवा जे सीड्स फॉर्म होत असतात ते हनी बीजमुळे होत असतात. कोणामुळे होत असतात, हनी बीज. तुम्ही म्हणा सर हनी बीजमुळे कसं काही फॉर्म होत असतं, तर हनी बीज काय करतात, त्याच्यामध्ये पॉलिनेशन घडवून आणतात. त्यामध्ये जे पण येलोइश कलरचे पोलन ग्रेन्स आहेत ते त्याच्या स्टिग्मावर ट्रान्सफर करायचे, की त्याच्यामध्ये सीड्स तयार होईल आणि त्याचं फ्रूट तयार होईल. हे करण्यासाठी हनी बी नेसेसरी असते. मग आपण म्हणजे हनी बी हे सुद्धा आपल्यासाठी नेसेसरी आहेत, कारण तेच ते प्लांट्समध्ये फ्रूट्स फॉर्म करणार, त्यावेळेस ते फ्रूट्स आपण खाणार आहोत. मग ते कोणतंही असो, अगदी गहू असो, ज्वारी असो, वा एव्हरीथिंग असो, एनिथिंग असो. ओके, म्हणजे हनी बी सुद्धा नेसेसरी आहेत. मग मला सांगा, जर का आपण हे हनी बीजचे हनी कोम्स, दॅट मीन्स मधमाशीचे पोळे पाडले, मारले, तर त्यामुळे आपल्याला केवढा मोठा तोटा होऊ शकतो. इव्हन आपल्याला फूड क्रायसिस होऊ शकतं, आपल्याला फूड मिळणार नाही, महाग होऊ शकतं आणि खूप गोष्टी होऊ शकतात. तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की तुम्ही सगळेजण मोबाईल, सेलफोन यूज करता, ओके नाही, वायफाय यूज करता. यामध्ये सगळे जे पण नेटवर्क बाहेर पडतं त्या नेटवर्कमुळे हनी बीज त्यांच्या घरचा रस्ता भटकतात. तुम्हाला माहीत आहे हनी कोंब हे एका बाजूला असतात आणि ते हनी कलेक्ट करण्यासाठी खूप दूरवर जातात. मग त्यांना त्यांचा रोड कसा काय समजतो, त्यांचा काय रस्ता लक्षात राहिला असतो का, नाही. त्यांना तेवढं त्यांचा ब्रेन डेव्हलप नाही आहे. असतं तर ते बोलू शकले असतात, ओके नाही. बट मग ते काय करतात, तर त्यांचे सिग्नल्स असतात, ते सिग्नल्स कनेक्टेड असतात त्यांच्या हनी कोंबशी किंवा त्यांच्या क्वीनशी. त्यावेळेस ते त्यांच्या त्यावेळेस ते त्यांच्या हनी कोंबपर्यंत जाऊन पोचतात. पण आपण हे नेटवर्क्स यूज करतो, मोबाईल फोन यूज करतो, वायफाय यूज करतो, त्यामुळे त्यांचं नेटवर्क हे खराब होतं आणि त्या हनी बीज त्यांच्या घरचा रस्ता विसरतात आणि मग त्या तुमच्या घरामध्ये येतात, ट्यूबलाईट्स, लाईटच्या इथे येतात आणि अखेरीस इथे येऊन त्या मरून जातात. सो जस्ट थिंक, इज डेव्हलपमेंट is it good for us or not? Is it profitable or not? Just think about it. Okay, so let me learn next. Conservation of biodiversity. Okay, आता आपण हे कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे का, तर येस, हो आहे. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजेच कन्झर्वेशन साठवून ठेवणे किंवा जपणे, सांभाळणे. आपल्याला आपली बायोडायव्हर्सिटी ही सांभाळायला हवी, जपायला हवी. ओके, बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. बायोडायव्हर्सिटी ही एक इसेन्शियल आहे टू मेंटेन इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. पॉप्युलेशन एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस हॅज रिझल्टेड इन अ लॉस ऑफ अ बायोडायव्हर्सिटी. जेवढं पॉप्युलेशन वाढेल, एक्सप्लॉयटेशन वाढेल, दॅट मीन्स कंपनीज वाढतील, त्यातून होणारं पॉल्युशन वाढेल, तेवढं काय वाढणार आहे, रिसोर्सेस हॅज रिझल्टेड इन अ लॉस ऑफ अ बायोडायव्हर्सिटी. मग अशा प्रकारे बायोडायव्हर्सिटीमध्ये लॉस हा आपल्याला पाहायला मिळतो. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इन्व्हॉल्व्स अटेम्प्टिंग टू स्टॉप ऑर इवन रिव्हर्स द लॉस
रिवर्स द लॉस इन द नॅचरल हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम. जर का आपण कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इन्व्हॉल्व, मग जर का तुम्हाला बायोडायव्हर्सिटी करायची आहे, कन्झर्वेशन करायचे आहे, तर त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट वर्क काय आहे, अटेम्प्टिंग टू स्टॉप इवन रिव्हर्स द लॉस इन अ नॅचरल हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचा नॅचरल हॅबिटॅट कोणता आहे? ओके, फॉर एक्झाम्पल जर का आपण टायगर घेतलं तर तो कुठे राहतो? हिल स्टेशन्स टाईप थिंग्समध्ये राहतो, म्हणजेच की जिथे खूप सारे डोंगर्स आहेत, हिली एरिया आहेत, जंगल आहेत, असं राहतं. मग जर का सपोज आपण इथेच हे हिली एरिया तोडले आणि इथे वेगवेगळे हॉटेल्स बांधत बसलो, तर मला सांगा हे टायगर्स किंवा यांसारख्या अनेक हरण, ओके, ससा यांसारख्या प्राण्यांसाठी तिथे कोणतेही प्लेस राहील का, हॅबिटॅट राहील का? नाही राहणार. मग त्यासाठी हे जपणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या गावाच्या आसपास क्रशर्स, खडी याच्या मशिनरीज लागली असेल की जे दररोज चालू आहेत, दिवस संध्याकाळ रात्र दररोज चालू आहेत आणि ते डोंगर फोडत आहेत तुमचा. पण मला सांगा ते खरं म्हणजे डोंगर फोडत आहेत की तुमची बायोडायव्हर्सिटी तोडत आहेत? तर ते तुमची बायोडायव्हर्सिटी तोडत आहेत. त्यामुळे तिथली चेन कट करत आहेत आणि इनडिरेक्टली ते तुमची लाईफ खराब करत आहेत. ओके, सो जस्ट थिंक अबाउट इट हाऊ. आता पुढे आहे लॉस ऑफ वन व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स कॅन डिस्ट्रॉय एंटायर इकोसिस्टीम. मग जर का सपोज त्यांनी असं सांगितलं आहे की कुठलीही एक व्हरायटी जरी डिस्ट्रॉय झाली तर ऑल ओव्हर इकोसिस्टीम डिस्ट्रॉय होऊ शकते. आणि ऑल ओव्हर इकोसिस्टीम डिस्ट्रॉय होणे म्हणजे ऑल ओव्हर लाईफ डिस्ट्रॉय होणे. ओके, फक्त एक व्हरायटी जरी डिस्ट्रॉय झाली तरीसुद्धा एवढा फरक किंवा एवढा इम्पॅक्ट पडू शकतो. हेच आता सगळीकडे प्रयत्न सुरू आहेत. तुम्हीसुद्धा प्रयत्न करा की आपण आपली बायोडायव्हर्सिटी कशी कन्झर्व करू, साठवून ठेवू. Okay, so hence conservation of biodiversity is a must, is a very necessary. Just point out all of that things and learn about it how. Okay, so conservation of biodiversity मध्ये तुम्हाला फर्स्ट पॉईंट, बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. तो बायोलॉजी ही इम्पॉर्टंट आहे कशासाठी? टू मेंटेन इकॉलॉजिकली स्टॅबिलिटी. Ecological stability. Okay, after that population exploitation. We have to control population. Control population. Conserve natural habitat. Loss of one variety of organism can destroy entire ecosystem. Loss of one variety destroy ecosystem. Okay, another thing that is museum. तर सगळ्यांना समजलं असेल, each and everyone know that the how ecosystem is a necessary for us and how biodiversity is a much necessary for us. So let me learn next museums. तुम्ही सगळ्यांनी वन नाईट ॲट अ म्युझियम मूवी पाहिला असेल हॉलिवूडचा, किंवा तुम्ही सगळ्यांना म्युझियम माहीत असेल. मोस्ट ऑफ टाइम्स किड्स शोजमध्ये म्युझियम हा वर्ड आलेला आहे. आणि जर का सपोज नसेल तर तुम्ही यूट्यूबवर म्युझियम पाहू शकता. ओके, सो व्हॉट इज द म्युझियम? लेट वी लर्न अबाउट इट. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड मिरॅक्युलस थिंग, म्युझियम. ओके, museums are the place where collections of a preserved plant and animal specimens, जे पण ॲनिमल्स किंवा स्पेसिमेन्स आहेत की जे आता नाही आहेत बट ते होते, ओके, किंवा जे आहेत पण खूप कमी प्रमाणामध्ये की जे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ओके, दॅट वॉट वी नॉट अ फाउंड एनिवेअर. ओके, सो दॅट टाईप ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स are direct, their specimens, okay, are preserved in that building.
that a big building is known as a museum and different from dinosaurs to blue whale. Okay, and from elephant to small plants, each and every type of a or a small ant. ओके, छोट्याशा मुंगीपासून ते हत्तीपर्यंत, डायनासोर्सपासून ते व्हेलपर्यंत असे सगळे टाईप्सचे ॲनिमल्स अशा म्युझियम्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो दॅट टाईप ऑफ अ म्युझियम. म्युझियम्स आर अ प्लेस वेअर कलेक्शन्स ऑफ अ प्रिझर्वड प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमेन्स. स्पेसिमेन्स मे बी प्रिझर्वड इन अ फॉर्मेलिन. हे जे पण स्पेसिमेन्स आहेत ते आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात? ओके, ते बघा, plants and animal specimen are preserved in it. Are preserved in it. And then the next, specimen may be preserved in formalin 10% to 40% फॉर्मल्डिहाइड इन अ ट्रान्सपरंट जार. जर का तुम्हाला हे स्पेसिमेन पाहायला मिळतं, हे स्पेसिमेन प्रिझर्व कसे केले जातात पहा. स्पेसिमेन्स प्रिझर्व करण्यासाठी तुम्हाला काही केमिकल्स यूज करावे लागतात. दॅट मीन्स वॉट, तर मग 10% फॉर्मलिन आणि 40% फॉर्मल्डिहाइड. 10% फॉर्मलिन अँड 40% फॉर्मल्डिहाइड या सोल्युशन्समध्ये तुम्हाला हे स्पेसिमेन प्रिझर्व करावे लागतात. ओके, स्टोअर करून ठेवावे लागतात. ज्यासुद्धा हे स्पेसिमेन, जर का सपोज तुम्ही तुमची बायोलॉजीची लॅबोरेटरी व्हिजिट केली, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. माझ्याही लाईफमध्ये सर्वात इंटरेस्टिंग थिंग कोणती असते ती बायोलॉजीची लॅबोरेटरी. बिकॉज त्या लॅबोरेटरीमध्ये खूप मोठे असे ग्लास जार असतात, जसे तुम्हाला साईडला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये स्नेक्स, डिफरंट टाईपचे फिशेस, त्यासोबतच अजून काही तर स्मॉल बेबीज, हो की नाही, किंवा अजून डिफरंट टाईपचे शार्क टाईपचे मासे. ओके, हे डिफरंट किंवा प्लांट्स हे पाहायला मिळायचे आणि ते आहे तसे ओरिजिनल असायचे, फक्त ते का केमिकलमध्ये असायचे, बट ट्रान्सपरंट असल्यामुळे ते क्लिअरली दिसायचे. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग व्हेन यू वॉच इट अँड एन्जॉय इट. ओके, तर मग हे सगळे या सोल्युशन्समध्ये स्टोअर करून ठेवलेले असतात. त्यानंतर मग नेक्स्ट काय आहे, large. Okay, so the large animals are stuffed and dried from preserved. This science is known as a taxidermy. Okay, आता नेक्स्ट आहे taxidermy. डर्मा दॅट मीन्स वॉट, तुम्ही सगळ्यांनी शाहरुख खान जाऊन दे, आय डोंट वॉन्ट टू नेम एनी बुलशिट ॲक्टर्स. ओके, एनिवेज, सो you know that the all biology is a Greek word. Okay, so Greek word that means what, sorry, Greek words. Okay, in a Greek words, taxidermy, taxi that means information, dermy that means skin. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर स्किन स्टफ्ड केली जाते. ओके, स्टफ्ड, द स्किन ऑफ अ ॲनिमल्स, बिग ॲनिमल्स आर अ स्टफ्ड. ही स्टफ केली जाते, ड्राईड केली जाते, सुकवली जाते आणि ती स्टफ करून अडकवली जाते. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बरेचशा मूवीजमध्ये पाहिले असतील, राजवाडा, त्यामध्ये सिंह, त्यानंतर वाघ, हरिण यांचे डोके असतात. मग ते काय केलं जातात, ते ड्राय केले जातात आणि ते स्टफ्ड करून ठेवले जातात. ओके, दॅट मीन्स अडकवून ठेवले जातात आणि ते आहे तसे आपल्याला पाहायला मिळतात. सो असं जे पण आहे तसे पाहायला मिळतात आणि ते स्टफ करणे, ड्राय करणे, सुकवून ठेवणे, यालाच आपण म्हणतो टॅक्सीडर्मी. द लार्ज ॲनिमल्स. ओके, लार्ज ॲनिमल्स, कारण हे लार्ज ॲनिमल्स काही तुम्ही जार्समध्ये ठेवू शकता का? ऑब्वियसली नो. लार्ज ॲनिमल्स आर ड्राईड अँड स्टफ्ड. ड्रायड अँड स्टफ्ड मध्ये सुकून चिटकवून ठेवले जातात, ड्राय करून ठेवले जातात. ओके, सो इथे म्युझियममध्ये ॲक्च्युली काय करतात ते इथे पॉईंट संपलेला आहे. सो लेट वी लर्न द नेक्स्ट, दॅट इज अ झूलॉजिकल पार्क्स. फर्स्ट ऑफ ऑल, zoological parks.
तुम्ही सगळ्यांनी झू पाहिले असेल डायनासोरसच्या मूवीजमध्ये, हो की नाही? सेम तसेच असतात झूलॉजिकल पार्क्स. मुंबईमध्ये सुद्धा राणीची बाग म्हणून आहे, इट इज ऑल्सो झूलॉजिकल पार्क. व्हॉट इज अ झूलॉजिकल पार्क? झूलॉजिकल पार्क म्हणजे एक असं पार्क असतं की ज्या पार्कमध्ये ओरिजिनल लिव्हिंग जिवंत ॲनिमल्स असतात, की जे ॲनिमल्स आपण कुठेही आपल्या डे टू डे लाईफमध्ये पाहत नाही किंवा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ओके, अशा ऑर्गॅनिझम्सला काय म्हणलेलं आहे? अशा ऑर्गॅनिझम्स जे पण वाईल्ड ॲनिमल्स असतात, हे वाईल्ड ॲनिमल्स काय केले जातात, तर मग ते एका ठिकाणी हे केले जातात, आपण म्हणू की रेअर केले जातात, सांभाळले जातात. त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट सारखे फिलिंग्स त्यांना तिथे आणली जाते, त्यांना खाण्यासाठी दिली जाते, त्यांची काळजी घेतली जाते, केअर घेतली जाते आणि तिथे आपण जाऊन त्यांना पाहू शकतो. ओके, तर मग अशांना काय म्हणलं जातं? झूलॉजिकल पार्क्स. अशा पार्क्सला झूलॉजिकल पार्क्स म्हणतात. इन अ झू वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन अ कॅप्टिव्हिटी. झूमध्ये काय करतात, तर वाईल्ड ॲनिमल जे पण असतात ना, ते वाईल्ड ॲनिमल्स रेअर केले जातात. वाईल्ड ॲनिमल्स are kept in a captivity. वाईल्ड ॲनिमल्स काय केले जातात, तिथे रेअर केले जातात. ओके, आफ्टर दॅन द सेकंड दे आर प्रोटेक्टेड अँड केअर इज अ टेकन टू प्रोव्हाइड कंडिशन्स सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटॅट. त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटसारखीच त्यांना कंडिशन्स तिथे प्रोव्हाइड केली जाते. ओके, सो दे आर प्रोटेक्टेड and cared and provide them conditions like their natural habitat. सो मग त्यांना तिथे राहायचं असतं त्यांना, सो त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटसारखी कंडिशन्स तिथे त्यांना दिली जाते. आफ्टर दॅन फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स, कॅटलॉग्स आर सम अदर टूल्स ऑफ अ मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड. तिथे झूलॉजिकल पार्क्समध्ये काय केलं जातात, तर मग फ्लोरा, मॅन्युअल सगळ्यांना माहिती आहे की त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांचा लाईफस्पॅन, त्यांची बर्थ किंवा ते कुठे सापडले, हे सगळं मॅन्युअल्समध्ये, फ्लोरामध्ये, मोनोग्राफ्समध्ये आणि कॅटलॉग्समध्ये, इवन त्यांना दिलेलं नाव हे सगळं ते लिहिलं जातं. ओके, फॉर अ बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड. आता याच्यामध्ये फ्लोरा म्हणजे काय, तर हे आपण इन डिटेल्समध्ये पाहूया. फ्लोरा मीन्स वॉट? द फ्लोरा मीन्स प्लांट लाईफ अकॉर्डिंग टू द एरिया अँड टाईम. Then another thing is what? Monographs. Okay, monographs means what? मी तुम्हाला फ्लोरा इन डिटेल्समध्ये एक्सप्लेन करतो. फ्लोरा म्हणजेच काय, तर तो एक अशी बुक असते किंवा त्यामध्ये अशी इन्फॉर्मेशन दिली असते त्या प्लांटची किंवा त्या ॲनिमलची की ज्यामध्ये प्लांटची लाईफ अकॉर्डिंग टू एरिया अँड टाईम, तो कोणत्या एरियामध्ये राहतो आणि त्या एरियामध्ये त्याचा लाईफस्पॅन किती आहे, हे जी इन्फॉर्मेशन दिली असते त्याला त्याचं काय म्हणलं जातं, फ्लोरा म्हणलं जातं. पुढे आहे मोनोग्राफ्स. ओके, मोनोग्राफ्स एनी वन बायोलॉजिकल ग्रुप वेअर ॲज मॅन्युअल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. ओके, असा कुठला पण बायोलॉजिकल ग्रुप असतो. मोनोग्राफ्स म्हणजेच काय, तर कुठलाही बायोलॉजिकल ग्रुप म्हणजे प्लांटचा ग्रुप, ॲनिमलचा ग्रुप. ओके, त्याला आपण बायोलॉजिकल ग्रुप म्हणू. Groups whereas manual provide information. Manuals provide information. ओके, तर हे आपल्याला जिथेही पाहायला मिळतं तिथंच त्यांनी काय म्हणलं, त्याला मोनोग्राफ्स असं म्हणलेलं आहे. तर मी इथे झूलॉजिकल पार्क्स सगळ्यांना समजलं आहे की ज्याची तुम्हाला मी पिक्चर साईडला दाखवतच आहे. आता आपण लर्न करूया बायोडायव्हर्सिटी पार्क. ओके, सो बायोडायव्हर्सिटी पार्क मीन्स वॉट? आता हे एक अनादर थिंग आहे. हिअर आर biodiversity park. Okay, biodiversity park, that means what? It is an ecological assemblage of a species that forms
sustaining communities on a degraded and barren landscape. तुम्हाला बायोडायव्हर्सिटी पार्क साईडला दिसून येतील. म्हणजे सुद्धा एखाद्या बॅरन लँड्स असतील किंवा बॅरन लँडस्केप असतील, ओके, किंवा डिग्रेडेड लँड्स असतील, अशा ठिकाणी काय केलं जातं तर सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज किंवा इकोलॉजिकल स्पेसीज, असेंब्लेज ऑफ अ स्पेसीज इथे आणले जातात आणि डिफरंट स्पेसीज ऑफ अ प्लांट्स, स्पेसीज ऑफ ॲनिमल्स इथे आणले जातात आणि ते एका त्या बॅरन लँडवर किंवा त्या बॅरन लँडस्केपवर, म्हणजे तो खूप मोठा एरिया असतो ॲक्च्युली, जस्ट लाईक अ बिग फॉरेस्ट, ओके, असा जो तिथे आणलं जातो आणि तिथे असं बायोडायव्हर्सिटी पार्क ओपन केलं जातं. तर मग याच्यामध्ये काय केलं जातं पहा, ऑन अ बॅरन लँड or degraded landscape used for species, ecological species. ओके, तर मग सेम असं एक बायोडायव्हर्सिटी पार्क तुम्हाला पाहायला मिळेल, ते आहे उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क. इट्स वन ऑफ द मोस्ट ग्रेट पार्क एवर I heard or I saw. उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क. ओके, हे एक वन ऑफ द मोस्ट ग्रेट एक्झाम्पल आहे. आता आपण याच्यानंतर लर्न करूया नो द सायंटिस्ट. ओके, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट वी नो अबाउट सायंटिस्ट. तुम्ही सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की सायंटिस्ट बद्दल इन्फॉर्मेशन मिळणे हे खूप इंटरेस्टिंग थिंग असतं किंवा माहिती असणं ही सुद्धा खूप गरजेची गोष्ट असते. ओके, know the scientist, because the scientists do very hard work to provide us the information or knowledge. Okay, so hence we need to respect their study or their values. No scientist. मग असे कोणते सायंटिस्ट आहेत की ज्यांनी या थिंग्समध्ये पुढे त्यांचं वर्क केलं. ओके, इन 1543 in 1543 Italian professor Luca Ghini, okay, that is a AD 1490 to 1556, first botanical gardens of the world was established by him. आता सर्वात पहिल्यांदा 1543 मध्ये इटालियन प्रोफेसर ल्युका गिनी was the first scientist or first Italian professor in 1490 to 1556. ओके, ह्या इयरमध्ये यांनी फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन ऑफ द वर्ल्ड वॉज इस्टॅब्लिश बाय हिम. यांनी फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन ओपन केलं. ओपन द फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन. याच्यानंतर नेक्स्ट इज अबाउट 30,000 स्पेसिमेन्स अँड मोर दॅन 7 मिलियन हर्बेरिया. यांनी अजून काय सुरू केलं तर सेकंड, त्यावेळेस 30,000 त्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये काय होते 30,000 स्पेसिमेन्स होते, सी ॲज वेल ॲज मोर दॅन 7 मिलियन हर्बेरिया. 7 मिलियन हर्बेरिया. पहा, मी तुम्हाला माहिती हर्बेरियम सांगितलेलं आहे काय असतं ते. त्यात तसे 7 मिलियनहून जास्त होते आणि स्पेसिस किती होत्या 30,000. ओके, इन 1884 द नेक्स्ट सायंटिस्ट इन 1884 मीन्स 1884 मध्ये इन 1884 SP अगरकर
इन 1884 SP अगरकर लीडिंग बॉटनिस्ट ऑफ इंडिया, इंडियाचे सगळ्यात लीडिंग बॉटनिस्ट होते. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग और वी नीड टू रिस्पेक्ट देम. आपल्या भारताचं नाव ज्यांनी मोठं केलं असे SP अगरकर, लीडिंग बॉटनिस्ट. तुम्हाला माहीत आहे ना रिअल हिरो कोण असते, तर ते रिअल हिरो हे आहे ना की जे तुम्ही टी व्हीमध्ये पाहता, ओके, किंवा मूवीज थिएटरमध्ये पाहता. SP अगरकर, लीडिंग बॉटनिस्ट ऑफ इंडिया, ही एक्सप्लोर्ड बायोडायव्हर्सिटी ऑफ अ वेस्टर्न घाट्स. आपले वेस्टर्न घाट्स म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा याच्यामध्ये असणारी बायोडायव्हर्सिटी त्यांनी एक्सप्लोर केली म्हणजे जगामध्ये सगळ्यांना दाखवून दिली. ओके, वेस्टर्न घाट बायोडायव्हर्सिटी. And just look at here, it's a very interesting thing, okay, that we know at that time where come across a species of a freshwater jellyfish which was until then only known to be found in Africa. म्हणजे तोपर्यंत फक्त सगळ्यांना अख्ख्या जगाला हेच वाटायचं की फ्रेश वॉटरमधल्या जेलीफिश ह्या फक्त आणि फक्त आफ्रिकेमध्ये सापडतात. बट नाही, SP अगरकर यांनी असं दाखवून दिलं की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेस्टर्न घाट म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुद्धा आफ्रिकेमध्ये असणाऱ्या फ्रेश वॉटरमधल्या जेलीफिश इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ही बायोडायव्हर्सिटी, आपली बायोडायव्हर्सिटी ही जगासमोर आणण्याचं काम SP अगरकर यांनी केलं. सो प्लीज रिस्पेक्ट देम फ्रॉम युअर ट्रू हार्ट. आता आपण बाळांनो पुढे पाहूया. ओके, इन 1912 1912 डॉक्टर आनंदल्ले, डॉक्टर आनंदल्ले, काय नाव होतं त्यांचं, डॉक्टर आनंदल्ले. डॉक्टर आनंदल्ले, ओके, द सुप्रिटेंडेंट ऑफ द इंडियन म्युझियम. इंडियन म्युझियम्स, इंडियन्समध्ये जे पण म्युझियम आहे की जे कुठे आहे, कोलकाता इथे आहे. ओके, ते एक सुप्रिटेंडेंट होते, ते एक म्युझियमचे सुप्रिटेंडेंट. दे हेल्प डॉक्टर अगरकर इन हिज अ फर्दर एंडेवर टू कलेक्ट. म्हणजे वेस्टर्न घाटमधलं जे सुद्धा माहिती इन्फॉर्मेशन जगासमोर SP अगरकरांनी आणली, त्यांना हेल्प कोणी केली तर डॉक्टर आनंदल्ले. हे एक सुप्रिटेंडेंट होते कर्नाटकमध्ये असणाऱ्या कोलकातामध्ये असणाऱ्या म्युझियममध्ये. आणि त्यांनी SP अगरकरांना तिथून पुढची अजून इन्फॉर्मेशन किंवा एंडोवर वर्क करण्यासाठी त्यांनी हेल्प केली. सो यांचंसुद्धा रिस्पेक्टफुल नेम घेणं गरजेचं आहे आणि त्यांनासुद्धा रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. प्लीज रिमेंबर दिस. आता आपण लास्ट पॉईंट लर्न करूया, की ओके, सो हे लक्षात ठेवा, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम, फॉर युअर नीट स्टडी अँड फॉर युअर CET 2 अँड फॉर युअर लाईफ टू. ओके, सो आता नेक्स्ट इज अबाउट की. Key, that means what? Who will one say? Key means what? जेव्हासुद्धा आपण क्लासिफिकेशन करतो त्यावेळेस तो क्लासिफिकेशन करत असताना कोणत्या बेसिसवर ते क्लासिफिकेशन करतो किंवा असं कोणतं कॅरेक्टरिस्टिक आहे, विच इज दॅट कॅरेक्टरिस्टिक ऑन द बेसिस ऑफ ऑल क्लासिफिकेशन इज हॅपन, दॅट टाईप ऑफ अ कॅरेक्टर इज कॉल्ड की. त्या कॅरेक्टरला किंवा त्या टर्मला, ओके, त्या टर्मला की असं म्हटलं जातं. सो कॉन्सन्ट्रेट हिअर, की इज अ टॅक्झॉनॉमिकल एड. टॅक्झॉनॉमिकल म्हणजे शब्दांची एक अशी रचना किंवा उपाय आहे. ओके, इट इज अ टॅक्झॉनॉमिकल एड, शब्दांचा उपाय यूज्ड फॉर अ क्लासिफिकेशन ऑफ अ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स जे पण वनस्पती आणि प्राणी आहेत यांचं वर्गीकरण करण्यासाठी शाब्दिक उपाय म्हणून जी गोष्ट वापरली जाते त्याला की असं म्हणतात. शाब्दिक उपाय म्हणजेच काय, तर खूप डिफरंट टाईपचे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत. मी यांचं क्लासिफिकेशन नक्की तुम्ही ॲक्च्युली करणार कसं, कशाच्या बेसिसवर करणार, तर जो सुद्धा कॅरेक्टरिस्टिक असतो, एक वर्ड असतो किंवा एखादं सेंटेन्स असू शकतं ते की जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्या बेसिसवर आपण हे करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी एक टॅक्झॉनॉमिकल की तुम्हाला सांगतो. ओके, जर का सपोज मला ऑल ओव्हर माझ्या आपल्या वर्गातले सगळे स्टुडंट्स, ओके, तुमच्या सगळ्यांना क्लासिफाय करायचे, तर मी कोणत्या बेसिसवर क्लासिफाय करेन, अशी कोणती
की आहे टॅक्झॉनॉमिक की ज्याच्यावर मी तुमच्यामध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. ॲक्च्युली स्टुडंट्समध्ये क्लासिफिकेशन करणं इट्स अ व्हेरी बॅड थिंग. मला ती आवडत नाही कारण सगळे स्टुडंट्स सेमच मला आवडतात आणि सेमच आहेत. हां, पण त्यातून पण आपण करूया. ओके, एक स्टुडंट्स असे आहेत की जे इमोशनल आहेत, जरा ओरडले की रडतात. एक स्टुडंट्स असे आहेत की जे किती ओढा रडतच नाहीत, धिंगाणा नुसता असतो. ओके, सो धिंगाणा अँड इमोशनल इट इज द टॅक्झॉनॉमिकल की ऑफ ऑल ऑफ यू. ओके, सो की इज अ वॉट? इट इज taxonomical aid. Is a taxonomical aid used for classification of animals and plants. Okay, then the next is about contrasting and their keys based on their contrasting characters. हे keys कशावर असतात? It is based on their contrasting character. Okay, got it? Gotcha. So here are your first lesson, that is a living world is a completed. ओके, आता आपण नेक्स्ट लिव्हिंग वर्ड्स नंतर नेक्स्ट जो सेकंड चॅप्टर आहे तो नेक्स्ट टर्म किंवा नेक्स्ट लेक्चरला लर्न करूया. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड डू स्टडी वेल अँड एन्जॉय युअर स्टडी.